खासदारांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। उद्या धाराशिवला उद्धव ठाकरे यांची सभा आहे आणि या सभेची जय्यत तयारी धाराशिवमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। माझ्याबरोबर धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे आहेत। कशा पद्धतीने तयारी आहे? उद्या उद्धव साहेब धाराशिव नगरीमध्ये येतात आणि त्या दृष्टिकोनाने आम्ही 4 दिवसापासून मी ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये आमच्या बैठका सुरू होत आहेत। प्रत्येक विधानसभा बैठका चालू आहेत आणि ह्या बैठकामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे गेल्या टायमापेक्षा सुद्धा जास्त प्रतिसाद भेटत आहे आणि ह्या 28 तारखेला आपल्याला माहीत पडेल। एकंदरीत धाराशिवचे खासदार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि एकनिष्ठ मानले जात होते आणि ते पण स्वतः सांगत होते। मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे। काय वाटतं तुम्हाला, ही परिस्थिती सगळी निवळेल का धाराशिवमध्ये? नक्कीच निवळेल। आतापासून जेवढेही गद्दार गेलेले आहेत त्यांना ह्या शिवसेनेने सगळा धडा शिकवलेला आहे आणि ह्याच मतदारसंघामध्ये या खासदारांच्या ना उद्धव साहेबांनी 6 सभा घेतलेल्या आहेत आणि या सभेमुळेच तो निवडून आलेला आहे। त्याच्या वैयक्तिक ह्याच्यामुळे आलेला नाही आहे, तो मशाल चिन्हावर आलेला आहे आणि ह्या मशाल चिन्हाची गद्दारी त्यांनी केलेली आहे। आणि ह्या 2029ला आमचा शिवसैनिक पेटून उठलेला आहे, पदाधिकारी पेटून उठलेले आहेत आणि 2029ला त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने धडा शिकवण्यासाठी आम्ही तयारी केली। तुमचा खासदार होईल 29ला? नक्कीच 100% हा धाराशिव जिल्हाच मला शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। 3.5 उद्धव साहेबाला मानणारा वर्ग इथं आहे, बाळासाहेबांना मानणारा वर्ग इथं आहे आणि आत्तापासून इतिहास जर बघितला गेला तर हा मतदारसंघ हा शिवसेनेचाच राहिलेला आहे आणि तो नक्की ह्याच्या पुढे सुद्धा आमचा खासदार असणार आहे शिवसेनेचा। त्याबद्दल 3.5 लाखांनी निवडून आले 2 राजे। ते 3.5 लाख आले ह्या जनतेच्या ह्याच्यामुळे आलेले आहेत, जनतेच्या मतदारामुळे आलेले आहेत। त्यामुळे मी ह्याच्या आधी बोललो ना की बाबा उद्धव साहेबांनी यांच्यासाठी इथं मेहनत केलेली आहे, पदाधिकारीची सभा घेतलेल्या आहेत, सगळे पदाधिकारी कामाला लावलेले होते म्हणून हा निवडून आला। त्याला कोण विचारलं असतं? एक लक्षात नाही, 3.5 लाख मतं फक्त हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेली मतं होती, पण ज्या पद्धतीनं पक्षप्रमुखाचे आदेश होते निवडणूक आणण्यासाठी त्या पद्धतीनं सगळ्यांनी कामा करून तो निवडून आलेला आहे। देवदर्शन सुरू आहे त्यांचं, काल बालाजीला होते, आज शनी शिंगणापूरला जाणार आहेत। अशा गद्दारकी करून मला वाटत नाही देव कधी कुणाला प्रसन्न होईल, कारण एवढ्या लोकांचा तळतळाट हा देव कधीही मान्य करणार नाही। अशाला उलट देव सुद्धा विचार करत असेल, एवढा मोठा तुम्ही गद्दारी करून सुद्धा तुम्ही इकडे आमच्या दर्शनाला येतात, आम्हाला पैशाचे साठी आता तुम्ही ह्या गोष्टी करता, पण तिथल्या जनतेने ज्या पद्धतीनं तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत ते आशीर्वाद तुम्ही धडकावून तुम्ही आमच्या इथं तसं त्यांना देवाला कधी मान्य होणार नाही। खासदारांनी खरंच पैसे घेतले असतील काय वाटतं तुम्हाला? नाही, नक्कीच आहे, हा मोठा व्यवहार आहे। 50 खोके एकदम ओके, मी तर बोलतो त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पट्टीने हे यांचं कामकाज झालं आणि मुळातच भाजप आणि शिवसेना शिंदे गट हा पूर्णतः पैशाच्या जीवावरच अशा पद्धतीची कामं हे करतोय। खासदार फोड, लोकप्रतिनिधी फोड, नगरसेवक फोड ह्या पद्धतीनं जे चाललेलं आहे, पण इथली जनता महाराष्ट्रातली जनता फार हुशार आहे। मतदारसंघ वाईज तुम्ही विधानसभा बैठका घेतल्यात, जे आता ज्या दिवशी गोवर्धनवाडीला बैठक झाली त्या दिवशी तिथे पण काही कार्यकर्ते होते, जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, मग आता त्यांचं काय होईल? आता उद्याच्या सभेनंतर ते कुठं राहतील? काय ऍक्च्युअली आमचा एकही पदाधिकारी आलेला नाही, काय गुत्तेदारी होते पदाधिकारी, त्या गुत्तेदारी पदाधिकारी फक्त त्यांच्या घरी गेलेले आहेत। बाकी पदाधिकारी शिवसैनिक हा आमचा कुठेही हालचाल केलेली नाही, ठाम तो पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिलेला आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा एकही पदाधिकारी त्यांच्याकडे जाणार नाही। काय शिवसैनिकांना काय आव्हान असेल तुमचं? आमचं एकच आव्हान आहे, जे मातोश्री जे आदेश असतील तेच आम्ही सगळ्यांनी हे करायचे आहेत आणि 2029ला ह्याला गाडायचं आहे 100%। धन्यवाद। तर हे होते धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ओमराजे हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे खासदार होते आणि त्यांनी धोका देणं, त्यांनी फुटणं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच ताकदीनं आता धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ते जे आहेत
ती उभा राहिलेत उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.